नमस्कार नाशिककर इनके न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण यशवंतराव शाळेचे अध्यक्ष श्री पाटील सर यांना आमंत्रित केलं आहे. खरं तर यशवंतराव शाळा ही 110 वर्ष पूर्ण केलं आहे आणि तिचं आजही अवैधपणे काम सुरू आहे. याच कामाची आपण स्वरूप जाणून घेणार आहोत. पुढे भविष्यात व्यायामशाळा काय करणार आहे, स्वप्न काय, हे आपण पाटील सरांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. सर, यशवंतराव शाळा माहिती की समाजाचं आपल्याला देणं लागत असतं. पण असं देणं लागत असताना आपण तर काम करता की आपले पदाधिकारी काम करताय, मग यांची नावं घेता येईल का आणि त्याचबरोबर कोणत्या संस्था आहेत ज्या आपल्याला खरोखर मदत करता येईल आणि त्यांच्यामुळे व्यायामशाळा पण उभी राहिली आणि पुढे चाललं तुझं. तर बाहेरच्या संस्था मदतीसाठी म्हणत असाल तर सर्वात पहिलं नाव येईल नाशिक रमण या संस्थेचं. नाशिकमध्ये सगळ्यांना नाशिक माहिती आहे. या संस्थेने आम्हाला भरभरून मदत केली. एक 15 KVचं सोलर बसून दिलं. त्याचप्रमाणे इम्पोर्टेड 7 ते 8 लाखाच्या गाद्या त्यांनी जुडोसाठी घेऊन दिल्या. त्याचा रिझल्ट असं झालं की मुलांना त्या फॅसिलिटी मिळाल्यामुळे व्यायामशाळेमध्ये जास्त जुडोचे प्लेयर झाल्या. तो इव्हन 2-3 मुली आहे त्या तुमच्या कशा तयार झालेल्या. आता तुम्हाला नावच घ्यायचे असतील तर 7 लोक आमच्याकडे असे आहेत की ज्याची छत्रपती आवड घेतात. त्या दादासाहेब वागचौरे, पंडितराव बोरस्ते, अविनाश खैरनारे, आनंद खरे, त्याचप्रमाणे सुषमा प्रधान ते झाले तुम्हाला की जे आमच्या व्यायामशाळेचं नाव नव्हते. आता आर्थिक मदत म्हटलं तर संपूर्ण वैयक्तिक लोकांचे तुम्हाला नाव सांगेल. प्रकाश जोशी असतील, डॉक्टर पाटील जोशी असतील किंवा तुमचे राजे बादर साहेब असतील, डॉक्टर प्रतिभा ढोबोकर असतील, अविनाश पाटील असतील किंवा उमेश राठे असतील, प्रदीप मोडक असतील किंवा प्रकाश देशमुख असतील, हे सर्वांचे हातभार व्यायामशाळेला लागलेले बरं. आणि त्याशिवाय पुढे जाऊ शकते. पण अशा तऱ्हेने आम्हाला खूप चांगली मदत केली. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आमदार खरंते मॅडम यांची फार मोठी मदत व्यायामशाळेला मिळाली. त्यांनी बिल्डिंग बांधून दिल्यामुळेच आपण बाकीचे गेम तिथे घेऊ शकतो आणि त्याचा प्रसार आपण करू शकतो. आता व्यायामशाळा हळूहळू डेव्हलप होते. सर, भविष्यात आपल्याला काही स्पर्धा आयोजित करण्याचं आपलं काही पाहणं आहे. आता आमच्या पुढे सध्या आमच्याकडे जुडोचं चांगला संघ आहे किंवा जुडोची चांगली टीम आहे आमच्याकडे. आणि तसंच जिम्नॅस्टिकची काहीतरी जुडोची चांगली मोठी स्पर्धा किंवा जिम्नॅस्टिकची मोठी स्पर्धा की जेणेकरून त्या स्पर्धा पाहून मुलं प्रोत्साहित होतील आणि व्यायामशाळेत जुडोसाठी म्हणा, जिम्नॅस्टिकसाठी म्हणा, मलकमसाठी म्हणा दरवर्षी आपण एक मलकमची मोठी टुर्नामेंट भरून ती सुद्धा यावर्षी भरवली जाणार आहे. त्या जुडो, मलकम आणि जिम्नॅस्टिक यांची टुर्नामेंट आपण भरवतो. पण आणखीन एक असाच प्रश्न आपल्यासाठी की खरोखर 110 वर्ष म्हणजे मागे पाहिलं तर फार मोठं होतं आणि 110 आकडा पण मोठा होता. मागे जाऊन पाहताना आत्तापर्यंत पाहिलं तर एक अभिमान निर्माण होतो किंवा एक आमचं नाशिक पण असं की त्यामध्ये 110 वर्षाची संस्था आहे आणि ती कंटिन्यू कार्यरत आहे. याबद्दल काय म्हणतो? बघा, एखादी संस्था 100 वर्ष क्रॉस करते यात फार मोठं आहे आणि त्याच्यामध्ये ते एकट्याचं काम नाही आहे. हे मोठं टीमवर्क आहे. हे नाशिकच्या लोकांचं हे काय म्हणतो अभिमानाची गोष्ट आहे किंवा नाशिकच्या लोकांना स्वाभिमानाची गोष्ट आहे की ही संस्था नाशिकमध्ये 110 वर्ष कंप्लीट करून आजही कार्यरत आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3 नंबरला यशवंतराव नाव येईल. अमरावतीची हनुमान व्यायामशाळा सोडली किंवा महाराष्ट्राबद्दल सोडलं तर व्यायामशाळेचं तिसरं नाव 100% येईल. पण याचं क्रेडिट जे आहे ना ते एकाला नाही येईल. खूप लोकांचे हातभार लागलेले, 3-4 पिढ्याचे हातभार लागलेले. परंतु त्यातही आपले संस्थापक आहे त्यांनी त्या वेळेला ही जागा घेऊन ठेवली. हे ज्यांनी ठेवलं माझ्या मनात आम्हाला आमच्याकडे असं पण आता आहे की बहुतेक सर्वांना व्हेकलची हे आहे, सोय आहे. तर एक 15 ते 20 किलोमीटरवरती जर आम्हाला गव्हर्नमेंटच्या याच्यातून 2-1 एकर जागा मिळाली तर यशवंत व्यायामशाळेची एक ब्रँच टाकायचं सांगेल की तिथं 2 किंवा 3 गेमचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तिथं रेसिडेन्शियल सोय करायची की खेळाडूतून शुक्रवारी येईल समजा सोमवारी येते 2 दिवस तिथे राहायची व्यवस्था तिथे केली आहे आणि विथ वेल क्वालिफाईड कोच
ही फिक्स आहे. कोच शिवाय पर्याय नाही. तर कोच ठेवायचेच. तर 15-20 किलोमीटर जाणं किंवा अर्धा तास जाण्याला लागणं आता काही फार मोठी गोष्ट आहे. पण ही ब्रँच मात्र व्यायामशाळेची काढली जाईल असा मला विश्वास वाटतो. सर 110 वर्ष व्यायामशाळेला होत असताना आपण अनेकांचं योगदान लाभलेलं आपल्याला. पण त्यात जे आत्तापर्यंतचे अध्यक्ष आणि जे शिक्षक होऊन गेले त्यांचे नाव आपण देता येईल आपल्याला. काय नाव? यशवंत व्यायामशाळेचे सर्वात पहिले अध्यक्ष जे आहेत डॉक्टर द.बा. खाडीलकर. नंतर काही कापू वैशंपाई, काही डॉक्टर भीमा गोगटे, त्यानंतर कैलासवासी दादासाहेब वागचौरे, त्याचप्रमाणे एस.पी.टी. कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.डी. चौरे यांनी व्यायामशाळेला खूप मोठं योगदान दिलं आणि व्यायामशाळा त्यांनी सांभाळली. त्यांच्यामुळे व्यायामशाळेला एक नवा रिस्पेक्ट मिळाला आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि याच्यामुळे ही व्यायामशाळेत बदलली. त्याचप्रमाणे शिक्षकांचं म्हणाल तर आप्पासाहेब घाडगे यांनी व्यायामशाळेत 70 वर्ष काम केलं. ते आता सध्या जिवंत आहे, 96 इयर ओल्ड. म्हणजे पूर्ण आयुष्य व्यायामशाळेत. त्याचप्रमाणे शंभू खळगे हे पण आता सध्या जिवंत आहे, 97 इयर्स. आणि त्यांनी पण 60-70 वर्ष तरी घातले. श्रीधरपंत कुलकर्णी, राम मास्टर कुलकर्णी हे इथं कोच म्हणून व्यायामशाळा सांभाळणारे लोक आहे. चला करपास हे जे 7-8 लोक होते हे सकाळ संध्याकाळी येऊन ही व्यायामशाळा मोर दॅन म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त काम प्रत्येकाने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही व्यायामशाळा टिकून राहिली. त्यांचा उल्लेख नाही केला तर चुकीचं होईल. म्हणजे त्यांचे उल्लेख भेटणं संस्थेला सुद्धा शक्य नाही. आता यालाच आपण घेऊन आणखी प्रश्न करू का यशवंत व्यायामशाळा आणि शिस्त याबद्दल. हां, शिस्तीचं म्हणाल ना तर 1 नंबरला आहे राम मास्टर कुलकर्णी. म्हणजे त्यांना पूर्ण स्टुडंटच्या पालकांना त्यांनी मारलेले पण वेळेला महत्त्व त्यांनी देणारे श्रीधरपंत कुलकर्णी हे इथे डबल बारमध्ये 1 नंबर. आपले घाडगे सर यांनी कुस्ती आणि मलखांबची त्यांचा विद्यार्थी अनेक नॅशनल प्लेयर त्यांनी तयार केले. शंभू खळगे संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन या सरांनी 50 ते 60 वर्ष सांभाळलेले आणि ऑडिट करणं हे करणं संपूर्ण काम खळगे सरांनी केलेले आहे. अनेक वर्ष त्यांनी हे काम केले. या 4-5 लोकांनी जवळजवळ व्यायामशाळा 60-70 वर्ष सांभाळली. श्रोते, आपण जर बघितलं तर दीपक पाटील सरांनी यशवंत व्यायामशाळेची जो 110 वर्षाचा प्रवास आहे तो आपल्याला सांगितलाच. त्याचबरोबर 110 वर्षात व्यायामशाळेने काय केलं आहे, कसे पदकविजेते खेळाडू तयार केले आणि महाराष्ट्रात यशवंत व्यायामशाळेचा दबदबा कसा आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. संस्था कोणतीही असली तरी ती एका व्यक्तीवर नसते, ती समाजावर अवलंबून असते. समाज पुढे आला तर संस्था घडत असते. ते आजच्या आज आपल्या मुलाखतीतून दिसून आलं. सरांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद.